नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल हाती आलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये 5 पैकी 4 राज्यात भाजपने मोठी आघाडी घेतली. पंजाब वगळता इतर 4ही राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. या निकालानंतर सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी भाजपला बहुमत मिळालं. भाजपला मिळालेल्या यशानंतर दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे. मी या निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मतदारांना खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या या निर्णयासाठी मतदारांचे आभार व्यक्त करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. काही लोक भ्रष्टाचार विरोधी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. काही लोक देशाला लुटून तिजोऱ्या भरत आहेत, असा आरोप देखील त्यांनी विरोधी पक्षांवर केला. मात्र भाजप इनामदार सरकार आहे म्हणून जनतेनं पुन्हा निवडून दिलं, असं म्हणत पंतप्रधानांनी मतदारांचे देखील आभार मानले. भारतात परिवारवादाच्या राजकारणाचा आता सूर्यास्त होणार आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला इशारा दिला. या निवडणुकीमध्ये लोकांनी आपल्या कौशल्यातून याचे संकेत दिले आहेत, असा टोला देखील पंतप्रधानांनी लगावला. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या 5 राज्यांमधील केवळ पंजाबमध्ये भाजपची सत्ता आली नाही. मात्र तरी देखील भाजपला दहशतवादापासून दूर ठेवणार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंजाब हे सीमा भागातील राज्य आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पंजाबमध्ये जोमानं काम करणार असल्याचं देखील मोदी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपला यूपी, यूके आणि मणिपूर तसंच गोव्यात जनादेश मिळालेला आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारनं गेल्या 5 वर्षात सुरक्षा दिली आहे. भाजपनं यूपीच्या विकासासाठी काम केलंय, तर भाजप हा उत्तर प्रदेशात इतिहास घडवतोय, असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मोठं यश मिळालं. पंजाबमध्ये आपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. पटियालामधून अमरिंदर सिंग हे पराभूत झाले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत झाले. निवडणूक निकालानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी मी जनतेचा निर्णय नम्रतेनं स्वीकारतो. पंजाबींनी सांप्रदायिक आणि जातीय रेषेच्या वर उठून आणि मतदान करून पंजाबीयतेचा खरा आत्मा दाखवला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गोव्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजपचे 19 उमेदवार निवडून आले असून यात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेसला 12 जागांवर आघाडी मिळाली, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला आपलं खातं देखील उघडता आलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजप 14 मार्च रोजी शपथविधी घेण्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, मात्र त्यांनी जोरदार मुसंडी मारून विजय मिळवला. 3ही अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला असून आमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, असं वक्तव्य प्रमोद सावंत यांनी केलं. तसंच जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन करू, असं देखील ते म्हटले. मणिपूरमधील 60 जागांपैकी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजपला 32 जागांवर आघाडी मिळाली. खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज झाली होती. संभाजीराजे यांचं कोल्हापुरात भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. मिरवणुकीत हत्तीवरून साखर वाटप करण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं प्रियंका गांधींच्या नेतृत्वात एका हाती विधानसभेचा किल्ला लढवला. मात्र त्यांनी केलेल्या प्रयोगाला यश मिळालं नाही. गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात देखील प्रियंका गांधी यांचा करिश्मा दिसला नाही. त्यामुळे प्रियंका गांधींना जनतेनं सपशेल नाकारल्याचं पाहायला मिळालं. अयोध्येतील हनुमान मठातील प्रमुख महंत प्रदीप दास यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाल्याचा जल्लोष साजरा केला. यावेळी त्यांनी मिष्टान्न वाटप केलं. गोव्यात विश्वजीत राणे आणि दिव्या राणे हे दोघंही पती पत्नी जिंकले. दिव्या राणे या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या होत्या आणि आपल्या सासऱ्यांचा मतदारसंघ असलेल्या पर्येमधून निवडून आल्या.
गोव्याच्या विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजपची जंगी तयारी करण्यात आली होती, मात्र कोणीही आमदार एअरपोर्टला जाणार नाही। देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत भाजप पक्ष कार्यालयात शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता केलं जाणार आहे। पुढे 11 वाजता ते विधान भवनात जाणार असून तिथे भाजपचे सर्व सदस्य त्यांचं स्वागत करणार आहेत। मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून ढोल ताशा वाजवत भाजपच्या कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाजप खासदार मनोज कोटक यांची उपस्थिती होती। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने जनतेने मतदान केलं होतं। आज युती असती तर फडणवीस मुख्यमंत्री असते अशी प्रतिक्रिया मनोज कोटक यांनी दिली। नवी मुंबईतील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। ढोल ताशाच्या गजरात आणि घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते। भाजपची ही घोडदौड अशाच पद्धतीने नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि राज्याच्या निवडणुकीत पाहायला मिळेल असा विश्वास माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केला। भाजप पक्षाच्या यशानंतर ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना लाडू वाटून आनंद साजरा केला। भविष्यात ठाण्यात आणि महाराष्ट्रात देखील भाजप आपला झेंडा अशाच प्रकारे रोवेल असा विश्वास यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला। पंजाब येथे पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आप पक्षाला बहुमत मिळून चांगल्या मतांनी यश मिळालं। याचा आनंद साजरा करण्यासाठी गुरुवारी ठाण्यातील आम आदमी पार्टीकडून जल्लोष साजरा करण्यात आला। इंदिरानगर परिसरात आप पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे आणि पक्षाचं चिन्ह प्रतीक म्हणून झाडू घेऊन नाचताना दिसून आले। राज्यात आम आदमी पार्टीनं अभूतपूर्व यश मिळवलं। त्यासाठी अकोल्यात आम आदमी पार्टी कार्यालय, मधुमालती विहार आणि रतनलाल चौक इथे आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला। आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर नाशिकमध्ये जल्लोष करण्यात आला। नाशिकच्या शिवाजी पुतळ्यावर आम आदमी पार्टीच्या वतीनं एक दुसऱ्यांना पेढे भरत आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला। आता भगवंत मान हे पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार आहेत। दिल्ली विकासाचं मॉडेल पंजाबमध्ये देखील आम आदमी पार्टी उभा करेल आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास आज नाशिकमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आम्ही कालच हे अनाउन्स केलं होतं की आमचे 21 आले तरी आम्ही काही लोकांना आमच्या सोबत घेऊन चालणार आहोत आणि त्याच परंपरेनुसार हे 3 अपक्ष असतील किंवा महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीनेही भारतीय जनता पक्षाला समर्थनाचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे एमजीपी देखील आमच्या सोबत असणार आहे। मी एमजीपीचा देखील आभार मानतो, या 3 अपक्षांचा देखील आभार मानतो आणि 25 लोकांच्या एका चांगल्या मेजॉरिटीने आम्ही सरकार फॉर्मेशन करू। तुमचे प्रश्न येणारच आहेत म्हणून पहिल्यांदाच सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये ही पद्धत आहे। आता आमच्या सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये 4ही राज्य म्हणजे गोव्याकरता देखील एक सेंट्रल ऑब्झर्व्हर हे नियुक्त होतील। ते सेंट्रल ऑब्झर्व्हर गोव्यामध्ये उद्या किंवा परवा जे काय असेल उद्याच येतील आणि त्यानंतर लेजिस्लेचर पार्टीची बैठक होऊन आम्ही गव्हर्नर साहेबांकडे जाऊ। त्यामुळे आम्हाला मेजॉरिटी मिळाल्यामुळे आम्हाला धावपळ करण्याची आवश्यकता नाही आहे। काँग्रेस पक्षाला असं वाटत होतं की त्यांनाच मेजॉरिटी मिळेल म्हणून त्यांनी कालच गव्हर्नरला पत्र देऊन आज 3 वाजताची वेळ मागितली होती, पण आज 3 वाजता काँग्रेसचं कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही, कारण जाण्यालायक त्यांच्याकडे काही वाचलंच नव्हतं। त्यामुळे गव्हर्नर साहेब वाटच पाहत होते की बाबा कोण येत आहे। हा विजय आमचे नेते माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना समर्पित आहे। याचं कारण संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी विश्वासार्हतेची
ची मालिका सुरू केली, त्यामुळेच गोव्यासहित 4ही राज्यामध्ये एक प्रचंड मोठा विजय हा आम्हाला प्राप्त झाला। त्याचवेळी डबल इंजिनचं सरकार हे लोकांनी गेल्या 5 वर्षात गोव्यामध्ये अनुभवलं आणि गेल्या 5 वर्षात गोव्याचा चेहरा हा ज्या प्रकारे बदलला, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल, ह्युमन डेव्हलपमेंटचं काम असेल, त्यामुळे ही विश्वासार्हता आणि विकास याच्या आधारावर गोव्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला प्रचंड मतं त्या ठिकाणी दिली आणि 20 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या। मला हे सांगताना आनंद वाटतोय की 3 अपक्षांनी बीजेपीला समर्थन दिलंय। आम्ही कालच हे अनाउन्स केलं होतं की आमचे 21 आले तरी आम्ही काही लोकांना आमच्या सोबत घेऊन चालणार आहोत आणि त्याच परंपरेनुसार हे 3 अपक्ष असतील किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीनेही भारतीय जनता पक्षाला समर्थनाचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे एमजीपी देखील आमच्या सोबत असणार आहे। मी एमजीपीचा देखील आभार मानतो, या 3 अपक्षांचा देखील आभार मानतो आणि 25 लोकांच्या एका चांगल्या मेजॉरिटीने आम्ही सरकार फॉर्मेशन करू। तुमचे प्रश्न येणारच आहेत म्हणून पहिल्यांदाच सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये ही पद्धत आहे। आता आमच्या सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये 4ही राज्य म्हणजे गोव्याकरता देखील एक सेंट्रल ऑब्झर्व्हर हे नियुक्त होतील। ते सेंट्रल ऑब्झर्व्हर गोव्यामध्ये उद्या किंवा परवा जे काय असेल उद्याच येतील आणि त्यानंतर लेजिस्लेचर पार्टीची बैठक होऊन आम्ही गव्हर्नर साहेबांकडे जाऊ। त्यामुळे आम्हाला मेजॉरिटी मिळाल्यामुळे आम्हाला धावपळ करण्याची आवश्यकता नाही आहे। काँग्रेस पक्षाला असं वाटत होतं की त्यांनाच मेजॉरिटी मिळेल म्हणून त्यांनी कालच गव्हर्नरला पत्र देऊन आज 3 वाजताची वेळ मागितली होती, पण आज 3 वाजता काँग्रेसचं कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही, कारण जाण्यालायक त्यांच्याकडे काही वाचलंच नव्हतं। त्यामुळे गव्हर्नर साहेब वाटच पाहत होते की बाबा कोण येत आहे, पण ते काही त्या ठिकाणी गेले नाहीत। मला असं वाटतं की या ठिकाणी गोव्यामध्ये अतिशय चांगलं काम आमच्या सरकारने केलं आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातलं सरकार असेल किंवा अध्यक्षांच्या नेतृत्वातली पार्टी असेल, या दोघांनी एक चांगला समन्वय साधल्यामुळे आणि गोव्याच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत केल्यामुळे हा विजय आम्हाला मिळालेला आहे। आम्ही जे लोक बाहेरून आलेलो आहोत, महाराष्ट्राची टीम देखील या ठिकाणी आली होती, त्यांनी चांगलं काम केलं आहे, पण मुळात हा विजय गोव्याच्या टीमचा विजय आहे, गोव्याच्या टीमने केलेल्या कामाचा विजय आहे। म्हणून मी माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांच्या मंत्रिमंडळातले त्यांचे सगळे सहकारी असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांच्या पक्षातले सगळे पदाधिकारी असतील, त्यांच्या सोबतचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आमचे श्रीपाद भाऊ जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत आणि गोव्यातले एक मोठे नेते आहेत, त्यांचंही मोठं मार्गदर्शन आम्हाला या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आणि ते पूर्णपणे संपूर्ण वेळ त्यांनी या निवडणुकीत दिला, म्हणून त्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांचेही आभार मानतो। आणि आता पुढची 5 वर्ष ही गोव्याच्या समृद्धीची अशा प्रकारेच भारतीय जनता पक्षाने घोषित केला आहे, त्या समृद्धीकडे आम्ही गोवा घेऊन जाऊ हा विश्वास मी व्यक्त करतो। हा विजय आमचे नेते माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना समर्पित आहे। याचं कारण संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी विश्वासार्हतेची मालिका सुरू केली, त्यामुळेच गोव्यासहित 4ही राज्यामध्ये
एक प्रचंड मोठा विजय हा आम्हाला प्राप्त झाला। त्याचवेळी डबल इंजिनचं सरकार हे लोकांनी गेल्या 5 वर्षात गोव्यामध्ये अनुभवलं आणि गेल्या 5 वर्षात गोव्याचा चेहरा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। शिवाय उत्तर प्रदेशमध्ये देखील शिवसेनेच्या वाट्याला अपयशच आलंय। याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे। ही तर सुरुवात आहे, आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल असं आदित्य ठाकरे म्हटलेत। पंजाबमध्ये झालेला बदल भाजपला अनुकूल नाही, मात्र काँग्रेसला धक्का देणार आहे असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं। दिल्लीतील शेतकरी आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी पंजाबचे होते। शेतकऱ्यांच्या मनात असलेला राग या निवडणुकीमध्ये दिसला असं देखील पवार म्हटले। आम्हाला नोटापेक्षा कमी वोट मिळाले, हे खरं कारण आमच्याकडे नोट कमी होती असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं। तर भाजपला मिळालेला विजय पचवता आला पाहिजे, नाहीतर अजीर्ण होईल असा टोला देखील त्यांनी लगावला। भाजपनं आता तरी सुडाची राजनीती थांबवावी असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोक।